वाटेगाव जिल्हा परिषदमध्ये मोठी रणधुमाळी निवडणुकीची पाहायला मिळते। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीनं इथं सभेचं आयोजन केलं होतं। आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज दादा व दोन्ही उमेदवार इथं आहेत। दादा, आजची सभा, इतका उत्साह, इतकी मोठा जनसमुदाय, काय वाटतंय? आम्हाला या ठिकाणी खात्री आहे की वाटेगावामधली जनता ही लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा विचार मानणारी जनता आहे। या गावानं अनेक क्रांतिकारकांना या गावामध्ये जन्म दिला आहे आणि त्यांचा विचार, पुरोगामी विचार घेऊन जाण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्या मंडळींची आहे। आणि त्यामुळं या गावातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांना माझी विनंती आहे की आपण जसं प्रचारामध्ये सहभाग नोंदवला, आपला विचार नोंदवण्याची भूमिका या ठिकाणी घेतली, सभेला आपला उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता, त्यामुळं आम्हा सगळ्यांना खात्री आहे की या मतदारसंघामध्ये आमचे तिन्ही उमेदवार अतिशय चांगल्या फरकानं निवडून येतील अशी आजची या ठिकाणी स्थिती आहे। दादा, काल पण इथे एक सभा झाली, पण वैचारिक कुठतरी प्रगल्भता कमी होत चालली आहे का? आरोप प्रत्यारोप हे वैयक्तिक होत चाललेत, कशी निवडणूक आता आपण बघताय? निश्चितपणानं तुम्ही बघताय की पलीकडच्या बाजूनं जे भाजप या ठिकाणी शासन चालवतंय त्यांच्यामध्ये फोडाफोडी करण्याशिवाय दुसरा उद्योगच नाही, अशा पद्धतीची भूमिका आहे। विकास कामावर काही बोलावं, विकासावर या ठिकाणी मुद्दे मांडावे, विकास काय केला आहे, विकास काय करणार आहे, हे सांगण्याची भूमिका खरं तर उमेदवारांची असली पाहिजे। पण उमेदवार राहिले बाजूला, पण जे काही आजूबाजूची लोक आहेत त्यांना आदरणीय जयंत पाटील साहेबांच्यावर बोलल्याशिवाय ही सभाच रंगत नाही, अशा पद्धतीची काही लोकांची भावना असते आणि त्यामुळं या सगळ्या गोष्टी होत आहेत असं आम्हा सगळ्यांचं मत आहे। साहेबांच्या पेक्षा तुमच्यावर जास्त प्रेम काल दिसून आलं, काय ही नेमकी कशामुळे भूमिका? काय झालं, या मतदारसंघामध्ये मी अनेक वर्ष झालं या ठिकाणी प्रतिनिधित्व केलं आहे, त्यामुळं जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या मतदारसंघामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी माझी आहे। आणि ती योग्य दिशेने घेऊन जात असताना मी ज्या काही केलेल्या या गावातल्या गोष्टी आहेत, विकासाच्या असतील, ज्या या लोकांना लागत आहेत, त्यातनं त्यांचं कुठंतरी या दृष्टीतनं विस्कटतंय का काय, अशा पद्धतीची भावना असल्यामुळं त्यांचा टीकेचा प्रमुख केंद्र हे मी होतो, असं माझं मत आहे। अगदी थोडक्यात, 2 दिवस राहिलेत मतदानाला, काय आव्हान करलं आपण मतदारांना? मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की ही निवडणूक भाऊभाऊकीची नाही, भावनेची नाही। त्यामुळं माझी या ठिकाणी विनंती आहे की या भागामध्ये ज्यांनी विकास केला आहे त्याच मंडळींना आपण मतदान करावं आणि आपल्या ज्या अपेक्षा जे मंडळी पूर्ण करतील, आपल्या हाकेला ओढ देतील, आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची या ठिकाणी ज्यांची वृत्ती आहे, अशा मंडळींच्या पाठीमागं आपला आशीर्वाद उभा करावा। आणि ते उमेदवार हे आमच्या पक्षाचे असल्यामुळं तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पाठीमागं आपले जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आशीर्वाद द्यावी, एवढी विनंती माझी।